नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. पेणच्या दीपक कला केंद्रातून बाप्पांची परदेशवारी, युद्धजन्य परिस्थितीचा गणेश मूर्ती व्यवसायावर परिणाम. पेण कासाराळी येथील प्रसिद्ध दीपक कला केंद्रातून यंदाही गणरायाच्या मूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. दुबई, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांसह विविध देशांमध्ये पेणच्या मूर्तींना मोठी मागणी असून यावर्षी जवळपास 15 ते 17,000 मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत. मात्र यंदा जगभरातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम गणेश मूर्ती व्यवसायावर झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत परदेशातील गणपतींच्या बुकिंगला सुरुवात होते, परंतु यावर्षी परिस्थितीमुळे बुकिंग प्रक्रियेला विलंब झाला. तसेच फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणारी मूर्तींची परदेशवारी देखील यावेळी उशिराने झाली. भाविकांच्या मागणीत काही प्रमाणात घट झाल्याचे चित्र दिसून येते. वाहतूक, आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा व्यवसायावर परिणाम जाणवत आहे. याबाबत दीपक कला केंद्राच्या धनश्री सचिन समेळ यांनी आमच्या चॅनलशी संवाद साधताना यंदाच्या मूर्तींवर व्यवसायातील बदलती परिस्थिती आणि आलेल्या अडचणीबाबत माहिती दिली. मॅडम, सध्या गणपती व्यवसायाचा शेवटचा म्हणजे महिना तसा बघितला तर कारागिरांचा राहा आणि आपल्या कला केंद्रातून बाहेरच्या देशात आता गणपती पाठवले जात आहेत. साधारणतः किती गणपती आपल्या कला केंद्रातून पाठवले आणि कुठे कुठे पाठवलेत? तर याची प्रोसिजर अशी असते की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पर्यंत आपली बुकिंग असते आणि फेब्रुवारीपासून आपली डिलिव्हरी म्हणजे आपण पाठवायला सुरुवात करतो. मग याच्यामध्ये आपल्याला विविध देशामध्ये जातात. आता तर जास्त प्रमाणात कॅनडा, जिथं आपल्या हिंदू लोक आहेत ती जास्त प्रमाणात आहेत तिथं. त्याच्यामुळे कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई अशा विविध देशामध्ये जातात. आणि कधी कधी आपले डीलर नेतात, कधी कधी तिथले जे मूळ राहणारे स्थायिक असतात तेच आपल्या इथून नेतात. असे आपल्या जवळजवळ 15 ते 17,000 मूर्त्या यावर्षी आपण आपल्या कला केंद्रातून आपण तिथे पाठवलेल्या आहेत. आता युद्धजन्य परिस्थिती आहे, त्याच्यामुळे काय फरक पडलाय? हो, निश्चितच फरक पडलाय. काय व्हायचं, आपण ज्या ऑर्डर घ्यायचो त्या आपण जवळजवळ एप्रिलपर्यंत आपण पूर्ण करायचो. पण यावर्षी असं झालंय की तिथे युद्धजन्य परिस्थिती होती. त्याच्यामुळे आपल्याला इथून जे माल पाठवणार होतो तो आपल्याला तारखा आपल्या पुढे पुढे गेल्या. म्हणजे आपल्याला मे, आता जूनपर्यंत आपला अजून चालूच आहे का. आता यावेळेस आमचं एप्रिल किंवा एप्रिलच्या एंडपर्यंत आपलं लास्ट असतो, आपलं संपतं. म्हणजे जास्त मे महिना आपल्याला यावं लागत नाही. पण यावेळेस काय आलं, युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे त्या तारखा वाढत गेल्या आणि आपलं काम पुढे पुढे वाढत गेलं जूनपर्यंत आपलं हे. आणि त्याच्यानंतर यावर्षी एक आपल्या इथं म्हणजे मुख्यत्व करून काय होतं, युद्धजन्य परिस्थितीमुळे काय झालं की आपण ज्या दिलेल्या तारखा होत्या आणि त्यांनी आपल्याला ज्या दिलेल्या तारखा होत्या त्याच्यामध्ये युद्धजन्य पुढे पुढे ढकलत गेलं. ते म्हणजे आपल्या तारखा पुढे पुढे होत गेल्या आणि त्याच्यामुळे आम्हाला शेवट एवढा ताण आला की नंतर सगळ्या डिलिव्हऱ्या म्हणजे ज्या आपण पाठवतो त्या सलग लागल्या गेल्या. त्याच्यामुळे आपल्या कारागिरांवर ताण आला, आपल्यावर आला. मूर्त्या तयार होत्याच, नाही असं नाही, पण त्या सगळ्यात आपलं सगळं जे शेड्यूल होतं तेच पूर्ण डिस्टर्ब झालं होतं. पण तरी पण आपण त्याच्यातून सगळं व्यवस्थित सावरलेलं आहे. कलर काम आणि इतर ज्या कच्च्या वस्तू आहेत त्यांच्या भावावर काय फरक पडला? यावेळेस तर कलर म्हणजे आपल्या ज्या कलरच्या किमती आहेत त्या जवळजवळ 10% वाढलेल्या आहेत. त्याच्यानंतर ज्या आपण पॉलिथिन जी आपण पिशवी वापरतो त्याच्या किमती वाढलेल्या आहेत. आपण बॉक्स आणतो त्याच्या किमती वाढलेल्या आहेत. ते काय आलंय, गॅसच्या किमती वाढल्यामुळे ह्या सगळ्यावर परिणाम झाला. म्हणजे जवळजवळ 10% किमती वाढलेल्या आहेत. आणि आता मूर्ती आपण ज्या भावात सांगतो म्हणजे आपण ज्या गेल्या वर्षी होतो त्याच्यामध्ये आणि आजच्यामध्ये यावेळेस कसं आहे, थोडाफार फरक पडलेला आहे. जवळजवळ 20% आपल्याला फरक पडलेला आहे या सगळ्या परिस्थितीमुळे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.